एका साईडला नाटोजी असेल तर दुसऱ्या साईडला उंबारणे असेल. नक्कीच नाटोजी सिंगने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच सुनील गणपत वरंडे यांचा सत्कार नारायण कोळेकर यांच्या हस्ते केला जाईल. त्यांनी आपला सत्कार स्वीकारून घ्यायचा आहे. नक्की पंच मॅचला सुरुवात करायची आहे. नाटोजी संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी हुंबारणे संघाला नक्कीच हुंबारणे संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. एका साईडला दिलीप तर दुसऱ्या साईडला असेल राजेंद्र. नक्कीच जी मॅच झाली त्या मॅचचा सामनावीर असेल वैभव चोपदार. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणाले वैभव जाईल. नक्कीच या मॅचचा सामनावीर दिला जाईल वैभव चोपदार याला. नक्कीच दादांच्या हस्ते हा सन्मान चिन्ह दिले जाईल. नक्कीच कॅमेरामॅन थोडं वैभवकडे फोकस करायचं. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी वैभवसाठी तर टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. कुसुम संघ थोडं टाळ्या होऊन जावे वैभवसाठी. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी वैभव याची. समोर हार्ड हिटर फलंदाज ओमकार असताना कमबॅक केला तर म्हणजे वैभव यांनी. नक्कीच सामनावीरचा पूर्णपणे अधिकार आहे तो म्हणजे वैभव याला. नक्कीच बेस्ट ऑफ वैभव पुढच्या मॅच साठी. येलो कॅप मध्ये दिसतोय आपल्याला वैभव. एक मोरणा असेल एक. नक्कीच नाटोजी संघ आपला 12th मॅन पाठवतो कृपया करून. नाटोजी संघ आपला 12th मॅन पाठवतो. शेवटचा कॉल असेल. आनंदा कोळेकर यांचा सत्कार नितीन तांदळे यांच्या हस्ते केला जाईल कृपया करून. आपण आनंदा कोळेकर यांचा सत्कार नितीन तांदळे यांच्या हस्ते केला जाईल. नक्कीच मॅचच्या दिशेने मैदानी फलंदाजीसाठी स्वीकारले ते म्हणजे हुंबारणे संघाला. गोलंदाजीसाठी आहे ती म्हणजे नाटोजी संघ टॉप जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. एका साईडला असेल नाटोजी तर दुसऱ्या साईडला असेल हुंबारणे. नक्कीच नाटोजी संघ 12th मध्ये इथं आलेले आहेत. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वर दिसेल. पॉवर प्ले षटकाचा मनोज दिसेल आपल्याला. स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला फलंदाज राजेंद्र. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दिसेल दिलीप. स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला राजेंद्र तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दिसेल दिलीप. गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्ले षटक मनोज दिसेल आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच 3 षटकाचा सामना असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती मनोज याचा पहिला चेंडू. पॉवर प्ले षटकाचा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला. ओहो चेंडू बॅट चिक्काडा घेऊन कुठेतरी एका धावेने संघाचा श्रीगणेश झाले. एक चेंडू 1 धाव कुठेतरी राजेंद्रच्या बॅटला भर सोडून चेंडू एका धावेसाठी होते. एका धावावरती समाधान प्रशांत याने. नक्कीच एका साईडला दिसेल राजेंद्र दुसऱ्या साईडला दिसेल दिलीप. तो गोलंदाजी ट्रॅक वरती दिसेल मनोज. नक्कीच पाऊल षटक घेऊन आलाय तो म्हणजे मनोज. ओहो नामदेव वरंडे यांचा सत्कार दत्ता वरंडे यांच्या हस्ते केला जाईल. नक्की दुसरा चेंडू चांगला आता ऑफ साईडच्या दिशेने चांगला बॅट मधून कार्पेटला गुणगुणा करत चेंडू चाललाय सर सीमारेषा पार देऊन झाला. या चेंडूवरती चौकार 4 धावांनी संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 5च्या घरात 2 चेंडू 5 धावा. नक्कीच कुठेतरी पहिला चेंडू चांगल्या हाताळल्यानंतर दुसरा चेंडू राजेंद्रची बॅट बोलते कुठे चांगला फटका सजवलाय ऑन साईड ऑफ साईडच्या दिशेने. कव्हर ड्राईव्ह म्हटला गेला तरी काय हरकत नाही. प्रशांतसाठी पुढचा चेंडू. ओहो पुढचा चेंडू ऑन साईडचे चेंडू भिरकावून दिले. चेंडू क्षेत्र असून चांगले असे झेल संपूर्ण खेळ बॅटल. राजेंद्रचा बॅक टू डग आउट. तिसऱ्या चेंडूवरती दत्ता सुर्वे उपाध्याय यांचा सत्कार सुनील यांच्या हस्ते केला जाईल. सुनील वरंडे दादा यांच्या हस्ते केला जाईल. नक्कीच मनीष यांची चांगली झेल म्हणावी लागली की चांगली झेल म्हणावी लागली. तिसरा चेंडू दुसऱ्या चेंडू चौकार आले कुठे कमबॅक करताना दिसले आपल्याला गोलंदाज मनोज. 3 चेंडू संघाची धावसंख्या 5 असेल. अजून 3 चेंडू बाकी असतील पॉवर प्ले षटकातील. गोल नक्कीच राजेंद्रची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोल फलंदाज आला तो म्हणजे नील.
नक्कीच नवीन फलंदाज दिसेल आपले नील. नक्कीच राजेंद्रची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला दिसेल नील. तो नॉट स्ट्रायकिंग एंडला दिसेल. ओपनिंगला फलंदाज आलेला दिलीप. 3 षटक 3 चेंडू झालेल्या संघाची संख्या 5. अजून 3 चेंडू बाकी असतील. मनोजच्या षटकातील 22 षटकातील 3 चेंडू बाकी असतील. कुठेतरी पूर्णपणे समाचार घेताला पाहिजे म्हणजे हुंबाने संघाचे बॅटल यांना. चौथा चेंडू प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडला नील. ओहो खोलवर पद्धतीचा चेंडू आता पायावरती. या चेंडूवरती दिली जाईल एकच धाव. चेंडू चालला एका धाव 22 एक धाव दिली जाईल. एका धावेने संघ पुढे टेकले म्हणजे 6च्या घरात. 4 चेंडू 6 धावा. धनराज कोळेकर यांचा सत्कार दत्ता कोळे यांच्या हस्ते केला जाईल. नक्की 4 चेंडू 6 धावा. अजून 2 चेंडू बाकी असतील मनोजच्या गोलंदाजीमध्ये. पॉवर प्ले षटकातील कुठेतरी अजून एकही मोठा फटका आला नाही. येईल का तो मोठा फटका दिलीपच्या बॅट मधून. ओहो चांगला फटका ऑफ साइडच्या दिशेने. चेंडू जाईल बाउन्स सीमारेषा पार देऊन जाईल. सरळ समालोचन कक्षाला भेट देणारा चौकार. काय फटका सजवलाय. क्लासिकल फटका अप्रतिम. नक्कीच कॅमेरामॅनने नक्की या फटक्याला सजवलं. नक्कीच चांगला फटका होता नीलेच्या बॅट मध्ये. नक्कीच या चेंडूवरती 4 धावा मिळेल. 4 धावाने संघ पुढे टेकलेला तो म्हणजे 10च्या घरात. 1 टू गो शेवटचा चेंडू बाकी असेल मनोजचा. 1 टू गो शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला नील. ओहो चांगला फटका सजवलाय. नक्कीच या चेंडूवरती दिल्या जातील 4 धावा. लगातारचे 2 बॅक टू बॅक चौकार. चांगली फलंदाजी कुठेतरी लगातारचे 2 चेंडूवरती चांगली फटके पाहिजे. 4 धावाने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 14च्या घरात. पहिलं षटक समाजून संघाची धाव संख्या 14. चांगला समाचार घेतला पॉवर प्ले षटकाचा तो म्हणजे दोन्ही बॅटरी एका साईडला नील तर एका साईडला दिलीप. नक्कीच नक्कीच पंच थोडा स्पीडअप घेते. नाटोली संघ थोडा स्पीडअप करायचा. अजून आजच्या दिवसात आपल्याला सेमीफायनल फायनल देखील खेळायचे. कृपया करून सर्वांनी सहकार्य करायचं आहे. नक्कीच आता स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला ओपनिंगला आलेला फलंदाज असतो म्हणजेच दिलीप. नक्कीच गोलंदाज ट्रॅक वरती दिसेल आपले खरंच. नक्कीच आबी म्हणून दिसेल आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती की वेगवान गोलंदाज वेगाचा बादशाह म्हणून नाटोची गावचा सुपुत्र आबी. नक्कीच त्याला टोपण नाव दिलं जातं तो म्हणजेच खरंच तो दिसेल आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला ओपनिंगला आलेला फलंदाज दिलीप. कुठे नॉन स्ट्रायकिंग एंडला दिसतो आपल्या नीलच्या बॅटवरून चांगली फलंदाजी. लगातार 2 चेंडू चांगले हातात. लगातार 2 चेंडू 2 चौकार आलेत. तो स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपले नील. नक्की स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला दिलीप. गोलंदाज ट्रॅक वरती खडूस. प्लीज कृपया असे नाटोली संघ थोडा स्पीडअप करायचा आहे. जास्त विलंब लावू नये. पहिला चेंडू प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडला दिलीप. नक्कीच दिलीपच्या बॅट मधून नक्कीच दिलीपची अनोखी स्टाईल असेल. या दिलीपची कुठेतरी दिलीपच्या बॅट मधून फटके येताना पाहायला का मिळेल आपल्याला. दिलीप स्ट्रायकिंग एंडला दिलीपसाठी पहिला चेंडू फेस करताना. हो शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडूने जास्त ऑफसाइड पकडले. चेंडू जाईल वाईटच्या रूपात. एक धाव एका धावाने संघ पुढे टेकले होतो म्हणजे 15च्या घरात. नक्कीच कुठेतरी दिशा पकडावी लागेल म्हणजे खडूस याला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच लालवाडी संघ थोडं बाहेर येऊन चर्चा करायची. लालवाडी संघ थोडं मैदानाच्या बाहेर येऊन चर्चा करायची आहे. नक्कीच खडूसला कुठेतरी पहिला चेंडू हातात आला. वाईट चेंडू हातात कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागली खडूस याला. खडूस याचा पहिला चेंडू फेस करताना दिसेल आपल्याला बॅटल दिलीप. दिलीपसाठी पहिला चेंडू. नक्कीच हुंबारने गावाला विलन करणारा खेळाडू दिलीप. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिचला लेग साईडच्या आडव बॅटने विरकावून देण्याचं पेटलं. गच्च्याचं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावे लागले दिलीपला. कुठेतरी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता दिलीपचा. शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेता आलेला नाही. एकाच धावेवरती समाधान मानावे लागले म्हणजे दिलीपला. चांगली गोलंदाजी मानावी लागली खडूस. एका धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 17च्या घरात. 16च्या घरात. नक्कीच एक चेंडू 16 धावा. स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला नील. नीलच्या बॅटमधून 2 चौके धमदार चौके आलेले. ऑफसाइडचे दिसेल तोच दिसेल स्ट्रायकिंग एंडला नील. नीलची कुठेतरी रेड कॅप मध्ये दिसेल आपल्या नील. स्ट्रायकिंग एंडला नीलसाठी पुढचा चेंडू खडूस याचा. ओहो कोलमतीचा चेंडू. चांगला चेंडू हातात दिसतोय आपल्याला खडूस. नक्कीच चांगला चेंडू होता. एकाच रूपांतर 2 मध्ये. नक्कीच 2 धावा पूर्णपणे होऊन जातील. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. चांगली रनिंग म्हणावी लागेल. 2 धावा घेतल्या ह्या चेंडूवरती. 2 धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे
18च्या घरात 2 चेंडू 18 धावा. नक्कीच खडूच्या षटकातील अजून 4 चेंडू बाकी असतील. कुठेतरी चांगली मोठी फटकेबाजी यावेळी लागेल. नीलच्या बॅट मधून येईल का कुठेतरी मोठी फटकेबाजी. तोच नील आपल्या स्ट्रायकिंग एंडला दिसेल रेड कॅप मध्ये. नील साठी खडूचा पुढचा चेंडू क्षेत्रासाठी एकच धाव. एका धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 19च्या घरात 3 चेंडू 19 धावा. नक्कीच कुठेतरी शॉर्ट पिचचा पूर्णपणे समाचार घेता येत नाही. दोन्ही बॅटलियनना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अभियाची कुठे चांगला शॉर्ट पिच चेंडू टाकतोय. नक्कीच वेग आहे त्याच्याकडे. नक्कीच हाईट देखील आहे. नक्कीच शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेता येणार नाही या दोन्ही बॅटलियनना. नक्कीच 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अभिच्या षटकातील चौथा चेंडू प्रगतीपथावर असेल. स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो आपल्या रेड कॅप मध्ये नील. नीलला कुठेतरी चांगला फटका खेळावे लागेल. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकात त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. तो नील दिसतोय आपल्या स्ट्रायकिंग एंडला. नील साठी पुढचा चेंडू हो शॉर्ट पिच चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू बेरकावून चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण झेलचा प्रयत्न. झेल दिले मैदानाला दांत. एकाच रूपांतर 2 मध्ये 2 धाव्याने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 21च्या घरात 4 चेंडू 21 धावा 20 धावा. नक्कीच अभिच्या षटकातील 2 टू गो 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच 2 चेंडू बाकी असेल. दुसऱ्या षटकातील कुठेतरी एक देखील मोठा फटका जर चांगला स्कोर होईल. अजूनही एक षटक बाकी असेल. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला नील. नीलला कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. तोच नील दिसेल स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच 4 चेंडूचा खेळ संघाची संख्या झाली म्हणजे 21. अजून 2 टू गो 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच चुका हा माणसाकडून होतात. चुकीला मापे असावे. नक्कीच 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आबेच्या षटकातील अभिचा पुढचा स्ट्रायकिंग एंडला नील. हो शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पिचला लेग साइडच्या दिशेने देण्याचा प्रयत्न. चेंडू हरकत नाही. तोच फलंदाज आपल्याला दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला शरद. नक्कीच 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. अभिच्या गोलंदाजी मधील तोच स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला शरद. नक्कीच शरदच्या बॅट मधून येईल का एक मोठा फटका. शरद एक नावाजलेला फलंदाज. शरदचं एक अनोखी शैली आहे. शरद एक चांगली फलंदाजी करणारा एक बॅटल आहे. तो शरद दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. शरदसाठी 1 टू गो शेवटचा चेंडू. ओहो शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पिचला फेकून दिला मिड ऑनच्या दिशेने. चेंडू जाईल हाताला चटका देऊन सीमारेषा पार देऊन जाईल चौकार. काय फटकेबाजी. चांगला फटका गेला. पहिलंच होतं म्हणलं की शरद एक चांगला फटकेबाजी आहे. शरदच्या बॅटमधून चांगला फटका आला. कुठेतरी झेलचा प्रयत्न. चेंडू आणि झेलला कुठेतरी हाताला ब्रश करून चेंडू चालला. 1 बॉल सीमारेषा पार देऊन जाईल चौकार. 4 धावांनी संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 25च्या घरात 2 षटकाच्या समाधान संघाची धाव संख्या 25. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला आता दिसेल आपल्याला दिलीप. नक्कीच गोलंदाज ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दिसेल आपल्या तिसरं षटक हातावरती विठ्ठल. नक्कीच कुठेतरी दिलीपला कुठेतरी शरद स्ट्रायकिंग एंडला ठेवलं. कुठेतरी धावसंख्या वाढताना दिसेल. नक्कीच एक्सपिरियन्स खेळाडू म्हटलं तरी काय हरकत नाही शरद. नक्कीच शरदला कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला ठेवलं पाहिजे दिलीपने. दिलीपसाठी पहिला चेंडू. ओहो शॉर्ट पिच चेंडू पूर्णपणे समाचार घेताना चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्र खडूस. ओहो खडूसला कुठेतरी थांबवले. चांगली झेल म्हणावे. तंबूच्या दिशेने परतावताना दिसले. पहिलाच चेंडूचा बळी घेतलाय तो म्हणजे गोलंदाज विठ्ठलच्या पहिल्या चेंडूवरती बळी. बॅक टू डगआउट. दिलीपचा खेळ संपुष्टात येईल. बॅक टू डगआउट जाताना दिसेल तो म्हणजे दिलीप. नक्कीच चांगली झेल म्हणावी. ओमकारच्या झेल मधून चांगली झेल घेतली ओमकारने. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी तंबूची दिशा परताना दिसतोय आपल्याला दिलीप याला. नक्कीच 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25. नक्कीच मी पहिलंच म्हटले कुठेतरी शरद याला स्ट्रायकिंग एंडला ठेवलं. 5 चेंडू चांगल्या धावा ठोकताना पाहायला मिळेल शरद. नक्कीच एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हटलं तरी काय हरकत नाही शरद याला. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला आता एक दिलीपची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन गोलंदाज दिसेल. नवीन फलंदाज दिसेल तो म्हणजे अजय. नक्कीच अजय देखील एक हँडर मध्ये एक चांगला फटकेबाजी करणार एक फलंदाज म्हटलं तरी काय हरकत नाही. तोच फलंदाज आपल्या स्ट्रायकिंग एंडला दिसेल अजय. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल शेवटच्या षटकातील. नक्कीच दुसरा चेंडू प्रगतीपथावर विठ्ठल याचा. स्ट्रायकिंग एंडला अजय. ओहो कुठे जास्त ऑफसाईड पकडताना अंगावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंच सांगतील वाईट चेंडू. एका चेंडूने संघाच्या एका रनाने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 26च्या घरात. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल विठ्ठल याला. कुठेतरी 5 चेंडू चांगले हाताळावे लागतील. कुठेतरी कमबॅक करावे लागेल.
हो पुन्हा एकदा तीच दिशा, पुन्हा एकदा तीच दशा. पंच पुन्हा एकदा साठी नगरातील 2 चेंडू वाईट येतील. एखाद्या पुन्हा एकदा संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 27च्या घरात. कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल, कुठेतरी 2 मोठी फटके नामांकित स्कोर पाहायला मिळेल आपल्या या बॅटलमध्ये. ओहो लेग साईडच्या दिशेने चेंडू बेरकावून दिला, चेंडू जाईल बघता क्षणी 1 बाउंड सीमारेषा पार देऊन जाईल. अजयच्या बॅट मधून एक घणघणीत फणफणीत षटकार, तो म्हणजे 4 धावाने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 31च्या घरात. 2 चेंडू 31 धावा. काय फटकेबाजी, चांगला फटका. नक्कीच शरद नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, पण नक्कीच अजय कुठेतरी म्हणला मी देखील कमी नाही, माझ्या बॅट मध्ये देखील मोठे फटकेबाजी येतात. कुठेतरी लेग साईडच्या चांगला पूर्ण शॉर्ट पिचचा समाचार घेताना पाहायला मिळतोय आपल्याला अजय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकात चांगल्या रन म्हणावे लागतील हुंबरने बॅटल मधून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी जास्त दिशा भरकटताना दिसतोय आपल्याला गोलंदाज. नक्कीच पंच सांगतील पुन्हा एकदा हा व्हाईट चेंडू असेल. एखादा पुन्हा एकदा संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 32च्या घरात. विठ्ठलच्या गोलंदाजीमध्ये आता देखील 2च चेंडू झालेत, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. हो पुन्हा एकदा कुठेतरी गोलंदाजी पंच सांगतील चांगला चेंडू हातात पाहायला मिळतो विठ्ठल. नक्कीच स्टंपवरून गेलेला चेंडू आहे, निर्धाव चेंडू सांगता होते. 3 चेंडू झाले, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. विठ्ठलच्या गोलंदाजीमध्ये अजय स्ट्रायकिंग एंडला दिसेल. हो पुन्हा एकदा 30 दिशा चेंडू खाली क्षेत्ररक्षण, चांगली अशी झेल. काय मनोजच्या हाताखाली काय चुंबक सारखी झेल घेतली मनोजने. संपूर्ण खेळ अजय याचा चांगली अशी झेल मानावी लागेल. मनोजची बॅक टू डग आउट जाताना दिसेल आपल्याला अजय. कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय विठ्ठल. लगातार व्हाईट चेंडू आल्यानंतर चांगला खेळ दाखवताना दिसतोय आपल्याला विठ्ठल. नक्कीच चांगली गोलंदाजी असेल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल विठ्ठलच्या माध्यमातून. नक्की स्ट्रायकिंगला आता जागा भरून काढण्यासाठी आलाय नितीन. एक हार्ड हिटर फलंदाज. नितीनसाठी 5वा चेंडू विठ्ठल याचा. लेग ऑनच्या दिशेने चेंडू बेरकावून दिला, चेंडू जाईल बघता क्षणी 1 बाउंड सीमारेषा पार देऊन जाईल. एक चांगला चौकार नितीनच्या बॅट मधून. नक्की 36 धावा, 5 चेंडू 36 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल, एका चेंडूचा खेळ बाकी असेल तो म्हणजे विठ्ठलच्या गोलंदाजीमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे आपल्याला नितीनच्या बॅटमधून येईल का अजून एक मोठा फटका. कोलंबतीचा चेंडू खोतून काढलाय. झेलचा प्रयत्न, नक्कीच हवेमध्ये उडून झेल घेतली. नक्कीच चांगले झेलचा प्रयत्न. बॅक टू डगावर जाताना दिसेल आपल्या नितीन. 3 षटकाच्या समानंतर संघाची धावसंख्या 37 धावाला लक्ष असेल ते म्हणजे नाटोच्या संघासाठी. नक्कीच चांगले षटक हाताळले ते म्हणजे विठ्ठल. कुठे चांगले वाईट चेंडू लागल्यानंतर कुठे कमबॅक केला तो म्हणजे विठ्ठल. नक्कीच 3 चेंडूच्या समोर 3 षटकाच्या समानंतर संघाची धावसंख्या 36 धावाचं लक्ष असेल ते म्हणजे नाटोच्या संघासाठी. जसा नाटोई संघ लाईनअप मध्ये करून बाहेर, जसा उंबाने संघ लाईनअप करून आतमध्ये यायचा आहे. नक्कीच सोन सारखे यांचा सत्कार शंकर वरंडे यांच्या हस्ते केला जाईल. नक्की शंकर सारखे यांचा सत्कार केला जाईल इथे. नक्कीच उंबारने संघ लाईनअप करून मैदानाच्या दिशेने यायचं, आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कृपया करून थोडं स्पीडअप करायचं आहे. 27 धावांचं लक्ष, 27 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे नाटोई संघासाठी 18 चेंडू 27 धावा असतील. नक्कीच लव चाळके यांचा देखील इथं सत्कार केला जाईल. तिने देखील सत्कार स्वीकारायचा आहे. नितीन सावंत यांचा सत्कार शंकर कोळेकर यांच्या हस्ते केला जाईल. नक्कीच ज्यांची नाव घेतले त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. व्यासपीठ आपल्यासाठी म्हणलंय, व्यासपीठावरती आपला सत्कार करणं ही आमची जबाबदारी आहे. नक्कीच तुमचा सत्कार करणं म्हणजे आमची जबाबदारी असेल. नक्कीच आयोजन दमदार आहे, त्या आयोजनाला काळवट लागू नये म्हणून आम्ही तुमचा सत्कार करण्याचा येते. नक्कीच ज्यांची नाव घेतले त्यांनी सत्कारासाठी पुढे यायचं आहे. नक्कीच उंबारे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
नक्कीच एका साईडला कुसरून संघ वाट पाहते कोणता संघ या संघामध्ये जिंकून आमच्यासोबत फाईट करायची. जो संघ यामध्ये जिंकेल तो संघ थर्ड केल तो म्हणजे कुसरून संघासोबत फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये एक मोरणा एक नामांकित स्पर्धा म्हणून आयोजन केलेले एक वक्रतुंड स्फोट आंबेकर श्री भैरवनाथ चषक 2024 चांगलं असं आयोजन मानाले. आयोजनाला चांगला असा नक्कीच आपल्याला स्ट्रायकिंग एंडला नाटोची टीमचे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये असेल. एका साईडला दिसेल मनोज तर दुसऱ्या साईडला दिसेल दीपक. नक्कीच नितीन मोरे यांचा सत्कार अध्यक्ष बबनदादा वरंडे यांच्या हस्ते केला जाईल. नक्कीच आपण स्वीकारायचा आहे आपला सत्कार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल एक सलामीवीर जोडी नाटोळी संघाचे एक हार्ड हिटर फलंदाज एका साईडला दिसेल आपल्याला मनोज तर दुसऱ्या साईडला दिसेल आपल्याला दीपक. आणि गोलंदाजी ट्रॅकवर दिसेल पॉवर षटक मध्ये अजय दिसेल आपल्याला. नक्कीच 27 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 27 धावांचं लक्ष असेल. नक्कीच जो संघ या संघामध्ये या मॅच मध्ये जिंकेल तो सरळ जाऊन खेळेल. कुसुण संघासोबत फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला हार्ड हिटर फलंदाज ओपनिंग जी पॉवर प्लेचे षटक हातात दिसेल तोच मनोज आपल्याला दिसेल स्ट्रायकिंग एंडला. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला दीपक कर्णधार. नक्कीच गोलंदाज ट्रॅक वरती दिसेल एक वेगवान गोलंदाज अजय. नक्कीच छोट्याशा गावातून छोट्याशा उंबरण्या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू दिसेल आपल्याला अजय. नक्कीच वेगवान गोलंदाज त्या गोलंदाजी नक्कीच उभरता सितारा म्हणते तरी काय हरकत नाही. तोच गोलंदाज दिसेल आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज ट्रॅक वरती दिसेल आपल्याला अजय पॉवर प्ले षटक हाताळताना. थोडी पंच थोडं स्पीडअप करायचं आहे दीपक दादा. हो मॅचला स्पीडअप करायचं नक्की. आपल्या आजच्या दिवसात फायनल देखील खेळायचे. कृपया करून थोडं स्पीडअप करायचंय. नक्कीच पहिला चेंडू प्रकार पॉवर प्ले षटकातील पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला दिसेल मनोज. आजचा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला मनोज 27 धावांचं लक्ष असेल. हो हो चांगला चेंडू लाईक साईडच्या दिशेने चेंडू फिरकवून चेंडूवर क्षेत्ररक्षण झेलचा प्रयत्न करून जास्त पुढे आला. चेंडू हाताला ब्रश करून चाललाय सरळ सीमारेषा पार देऊन झाल्या या चेंडूवरती. नक्कीच पंच सांगतील या चेंडूवरती दिला जाते षटकार 7 धावा. काय फटका सजवलाय क्लासिकल फटका शॉर्ट पिचचा पूर्णपणे समाचार घेतात. नक्कीच झेलचा प्रयत्न होतो कुठेतरी हाताला ब्रश करून चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. पहिला चेंडू होती मनोजने आपले इरादे स्पष्ट केलेत. कुठेतरी पहिला चेंडू होती सांगतो की मनोज आता आम्हाला जिंकायचं आम्ही आता थांबणार आहे. अजयचा दुसरा चेंडू ओहो कुठेतरी आता कमबॅक करताना स्लोवर गेंद कुठेतरी चांगला चेंडू चांगला टप्पा कुठेतरी कमबॅक केला अजयने. नक्कीच उभरता सितारा म्हटलं तरी काय हरकत नाही. एका छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा खेळाडू तोच आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती दिसतोय तो म्हणजे अजय. नक्कीच अजय बाकडे दिसेल आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 चेंडूच्या संबंधित संघाची धावसंख्या दिसेल आपल्याला 6. नक्कीच तिसरा चेंडू प्रगती पथावर स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला मनोज. हो पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा तोच टप्पा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. कुठेतरी मनोजला आता आकडावून ठेवलंय कुठेतरी मनोजला आता उभं ठेवलंय. कुठेतरी चांगली गोलंदाजी सांगता आपल्याला पाहायला मिळते अजयच्या गोलंदाजीमधून. नक्कीच पहिला चेंडू देखील चांगला होता लेकिन कुठेतरी चाल सुटले झेल सुटल्यावरती कुठे जिंका पकडा झेल जिंका मॅचेस असं म्हटलं जातं. नक्कीच ती झेल पकडली असते कुठेतरी 6 धावा वाचले असतील. लगातार 3 चेंडू निर्धाव आले असते. चांगले प्रयत्न मानावे लागतील. अजयची गोलंदाजी चांगलीच आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या आडव्या बॅटने देऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेने संघ पुढे ढकलेल तुम्ही 7च्या घरात 4 चेंडू 7 धावा. पॉवर प्ले षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजय याचा. नक्कीच चांगलं षटक हातात दिसतोय आपल्याला अजय. 27 धावांचं लक्ष आहे. कुठेतरी कमबॅक करताना दिसेल आपल्याला गोलंदाज. नक्कीच स्ट्रायकिंग दिसेल. पहिला चेंडू फेस करताना आपल्याला दीपक. हो पुढे सरचा प्रयत्न पुढे डासीमध्ये विकेट चेंडू भिरकावून दिले. 1 बॉल सीमारेषा पार देऊन जाईल. स्ट्रेट डायव्ह चौकार. काय फटका सजवलाय. नजाकत आहे फटक्यामध्ये ताकद आहे फटक्यामध्ये सर्व काय. फटका चांगला सजवलाय. काय फटका सजवलाय दीपकच्या बॅटमध्ये. तो पहिला चेंडू 4 धावा. 4 धावांनी संघ पुढे ढकले तो म्हणजे 11च्या करते. एका चेंडूचा खेळ बाकी असेल अजयच्या षटकातील. 1 टू गो शेवटचा चेंडू. नक्कीच आता कुठेतरी फटकेबाजी करताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज. पहिला चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय आपल्याला दीपक. शेवटचं ओहो पुन्हा एकदा कुठेतरी स्लोवर गेंद चेंडू पण कुठेतरी आता दिशा भरकटली. कुठेतरी जास्त ऑफ साईड पकडली. कुठेतरी वाईट चेंडू सांगतात पंच. एका धावेने संघ पुढे ढकले तो म्हणजे 12च्या घरात. 1 टू गो शेवटचा चेंडू बाकी असेल. नक्कीच हा निर्धाव चेंडू आले तर कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल आपल्याला गोलंदाज अजय. पाहूया अजय कमबॅक करताना पाहायला मिळेल का. नक्कीच दीपक हा देखील हा हिटर फलंदाज. दीपकसाठी शेवटचा चेंडू. ओहो कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. कुठेतरी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच निर्धाव चेंडू सांगते होते. एका चेंडूच्या
एका षटकाच्या समानंतर संघाची धावसंख्या 12. पॉवरफुल षटकाचा चांगला समाचार घेता आला नाही दोन्ही फलंदाज. चांगलं षटक म्हणायला अजय जर कुठेतरी कमबॅक केलाय तो अजय या गोलंदाज नक्कीच चांगला गोलंदाज म्हणावे लागेल. पॉवरफुल षटकात पूर्णपणे कमबॅक केला तुम्ही अजय याने. 6 चेंडू 12 धावा अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 27 धावांचं लक्ष देखील असेल नाटोली संघासाठी. नक्कीच गोलंदाज ट्रॅक वरती दुसरं षटक प्रगती पातळीवर ट्रॅक वरती दिसेल. वेगवान गोलंदाज नितीन उंबारने गावातून खेळणारा नितीन चाळके दिसेल गोलंदाज ट्रॅक वरती. नितीन बाकाळे दिसेल गोलंदाज ट्रॅक वरती. नितीनचा पहिला चेंडू प्रेस करेल मनोजसाठी. मनोजसाठी पहिला चेंडू कुठेतरी अडथळा येतो रनअप मध्ये. नक्कीच पंच सांगतील कुठेतरी पहिला चेंडू हातात रनअप मध्ये कुठेतरी गच्चा. नक्कीच पहिलं षटक समजून आता संघाची संख्या 12 झालेली. कुठे कमबॅक करताना पाहायला मिळेल का नितीन गोलंदाज ट्रॅक होती. गोलंदाज पहिला चेंडू मनोजसाठी. ओहो फुल टच चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिले. चेंडू हवा चेंडूवाल्याची क्षेत्ररक्षक चांगली अशी झेल बॅक टू डॉगा संपुष्टात येतो खेळ बॅटल. मनोजचा कुठेतरी फुल टच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेता आला नाही तो मनोजला. कुठेतरी नितीनने पहिला चेंडू इराते स्पष्ट केले. चांगली अशी झेल. नक्कीच चांगली झेलचा प्रयत्न चांगली झेल घेतली. नक्कीच चांगला झेल घेतला. संपूर्ण खेळ बॅटल मनोज याचा. नक्कीच चांगली फटकेबाजी करत होता मनोज. नक्कीच नितीनने पहिल्याच चेंडू आपली इरा स्पष्ट केली. कुठे चांगली गोलंदाजी. नक्कीच मनोजची जागा भरून काढण्यासाठी गोल बॅटल आपल्याला दिसेल. नक्कीच आता मनोजची जागा भरून काढण्यासाठी आले. नवीन बॅटल आपल्या खडूस म्हणजे आबी दिसेल आपल्या स्ट्रायकिंग एंडला. आबी कुठे नक्कीच आबी कुठेतरी पहिला चेंडू फेस करतात स्वतःच्या फॉलो तुम्ही. नक्की नितीनचा दुसरा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. कुठे चांगला चेंडू हातातून पाहायला मिळतोय आपल्याला नितीन. की चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते नितीनच्या गोलंदाजीमध्ये. नितीनचा पुढचा चेंडू मारा करेल अबी. ओहो पुढे ठोपरा टेक आणि घुटना टेकावर तमाशा फटका घेण्याचा प्रयत्न. 1 बॉल्स गॅदर केला जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एकाच धावेवरती समाधान. संघाची धावा संख्या 13 जगाला 2 चेंडू 13 धावा. कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. कुठेतरी 27 धावांचं लक्ष आहे. कुठेतरी मोठे फटकेबाजी एक तरी मोठा फटका आला तर कुठे कमबॅक करताना दिसेल आपले नाटोली संघ. कुठे कमबॅक निर्धाव चेंडू आला तर कुठे कमबॅक करताना दिसेल आपल्याला हुंबारणे संघ. नितीनचा पुढचा चेंडू. ओहो कोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढला. चेंडू जाईल बघता क्षणी सीमारेषा लगत. चांगली अशी झेल. चांगला असं क्षेत्ररक्षण संपुष्टात येईल. बॅटल दीपक याचा खेळ. कुठेतरी फटका मोठा सजवण्याचा प्रयत्न पण चांगला असा झेल म्हणायला सीमारेषा लगत चांगला असा झेल घेतलाय तो म्हणजे अजय यांनी. काय फलंदाजी नक्कीच अजयच्या गोलंदाजीमधून देखील आलं आपल्या क्लास दाखवतोय आणि फलंदाज क्षेत्ररक्षण मधून आपले क्लास दाखवतोय. संपुष्टात येईल बॅटल दीपक याचा खेळ. दीपक याची जागा भरून काढण्यासाठी येतो 46 नंबर ओमकार. कुठेतरी आता ओपनिंग जोडी तंबूच्या दिशेने परतावल्यानंतर कोण आता जबाबदारी घेईल. खडोस घेईल की ओमकार घेईल. कोणातरी जबाबदारी घेतली पाहिजे. 27 धावांचं लक्ष असेल. नक्कीच एका बाजूला कुसळा संघ वाट पाहत असेल. कोणता संघ विजय होईल आमच्यासाठी फाईट करायला. नक्कीच कोणता संघ जिंकेल या मॅच मध्ये सांगता येत नाही. दोन्ही संघ बलवान आहेत. कोणी संघाकडे चांगला असा गेम आहे. दोन्ही संघाकडे चांगली बॅटल आहेत. नक्कीच तिसरा चेंडू नितीनचा लगातार 2 चेंडू चांगले हाताळलेत नितीनने. 2 चेंडूवरती चांगले चेंडू हातात पाहायला मिळतोय आपल्या नितीनचा पुढचा चेंडू. ओहो शॉर्ट पिच चेंडू. कुठेतरी बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय गोसंगी क्षेत्रामध्ये. एकच धाव. एकाच धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 14च्या घरात. चार चेंडू 14 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 टू गो. नितीनच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कुठेतरी कमबॅक केला एक गोलंदाजाने. कुठेतरी हुंबारण्याचे गोलंदाज कुठे चांगली गोलंदाज हातांना पाहायला मिळतात आपल्याला. नितीन एका साईडला ओपनिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात पावले षटकातील. आजी तर आता दिसतोय आपल्याला नितीन. नक्की नितीनचा 5वा चेंडू प्रगती पातळ स्ट्रायकिंग एंडला ओमकार. ओहो चांगला स्ट्रेट ड्राय मारला. झेलचा प्रयत्न. हो काय आज लक घेऊन आलाय नक्कीच हुंबारणे संघ. काय क्षेत्ररक्षण करतोय. एकही झेल सुटल्याने नक्कीच पहिल्या चेंडू झेल सुटली. त्यानंतर चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हुंबारने या क्षेत्ररक्षण करून चांगला असा झेल घेतले. नक्कीच काय शरद आता म्हणजे चुंबक सारखी झेल घेतली. चांगला असा संपुष्टात येईल ओमकार याचा खेळ. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी येते नवीन फलंदाज राहुल. नक्कीच एका चेंडूचा खेळ बाकी असेल नितीनच्या षटकातील. कुठेतरी पूर्णपणे आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपले गोलंदाज
दोन्ही नितीनेच्या गोलंदाजीमधून नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळालं आपल्याला गोलंदाज. नक्कीच पहिल्या षटकात कुठेतरी रना येत होते, त्या रना कुठेतरी रोखून ठेवले गोलंदाज नितीने. नितीनचा पुढचा चेंडू 1 to go शेवटचा चेंडू. ओहो ऑफ साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा चेंडू कॉली जर्सी नंबर 88. काय दिलीपने झेल गेले, अप्रतिम झेल. काय हा झेल पाहायला मिळतात हुंबारणे संघाकडून. अप्रतिम झेलचे प्रयत्न, चांगले असे झेल पाहायला मिळतात आपल्या सर्व बॅटल करून. चांगली झेल संपुष्टात येईल राहुलेचा खेळ. काय फटकेबाजी, नक्कीच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न पण कुठेतरी चांगली फटकेबाजी होत नाही, कुठेतरी तंबूच्या दिशेने परतावना पाहायला मिळते. नक्कीच नवीन फलंदाज आपल्या 2 षटकाच्या संबंध संघाची धावसंख्या 14. नक्कीच 6 चेंडू 23 धावांची गरज असलेली म्हणजे नाटोजी संघासाठी कुठेतरी पहिल्या षटकात रना येत होते. नक्कीच दुसऱ्या षटकात कुठेतरी रोखून ठेवलंय गोलंदाज नितीने. नक्कीच फिल्डिंग मध्ये देखील चांगला कमबॅक करताना पाहायला मिळेल आपल्याला हुंबारणे संघ. कुठेतरी मी पाहिलं होतं की गोलंदाजीमध्ये त्यांचा वेग आहे, कुठेतरी वेगवान गोलंदाजी, कुठेतरी उभरते सितारे पाहायला मिळतात आपल्या गोलंदाजीमध्ये. नक्की नॉन स्ट्रायकिंग यायला दिसेल आपल्याला मनी, स्ट्रायकिंग यायला दिसेल आपल्याला खडूसा. नक्की गोलंदाज ट्रॅक वरती दिसेल आपल्याला नील. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते, कुठेतरी कमबॅक करताना पूर्णपणे आता चांगला 6 चेंडू. नक्कीच 5 चेंडू 23 धावांचं गरज असेल. 23 धावा 5 चेंडू, कुठेतरी फटकेबाजी पाहायला मिळेल का आपल्याला खडूच्या बॅटमधून. खडूसाठी पुढचा चेंडू. ओहो पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, कुठेतरी चांगली अशी गोलंदाजी, कुठेतरी निर्धाव चेंडू सांगता येईल. लगातारचे 2 चेंडू चांगल्या हातातून पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज नील. काय फलंदाजी करताना पाहायला मिळाला आपल्याला नील. तोच नील आता गोलंदाजीमध्ये पण आपली थाप सोडताना दिसतोय. कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी नीलची. रनअप छोटा असला तरी कुठेतरी गोलंदाज टप्पा चांगला आहे. तोच नील आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती दिसतोय. हो पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता कुठेतरी दिशा भरकटताना दिसतोय गोलंदाज आपल्याला. वाईट चेंडू सांगतील पंच. एखादा संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 15च्या घरात. 2 चेंडू 15 धावा. अजूनही 4 चेंडू खेळ बाकी असेल शेवटच्या षटकातील. नक्कीच कुसरूड जो संघ याच्यामध्ये जिंकेल तो सरळ जाऊन कुसरूड संघासोबत फाईट करेल. नक्कीच 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू. हो स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. चेंडू जाईल कार्पेटला गुदगुल्या करत. चेंडू गॅदर केला जाईल. 1 धाव पूर्ण. एकाच धाव्यावरती समाधान मानले. कुठेतरी स्ट्राईक आता स्वतः मनीष आपल्याकडे ठेवेल. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. लगातार 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार आले. कुठेतरी संघ जिंकताना पाहायला मिळेल. 1 चेंडू निर्धाव कुठेतरी संघ हारताना पाहायला मिळेल आपल्याला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल निलेच्या गोलंदाजी मधला. हो वेग 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 वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. कुठेतरी बॅटची काढा घेऊन संपुष्टात आलाय खेळ बॅटल. मनीषाचा काय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी म्हणाली नीलेची. नक्कीच फलंदाजीमध्ये आता आपली थाप सोडताना पाहायला मिळाला. तोच गोलंदाज आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती दिसतोय नील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नीलच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच वेग आहे गोलंदाजीमध्ये. एक चांगला वेग मांडला तरी काय कारण नाही. या चेंडूवरती तंबूच्या दिशा परताना दिसेल आपल्याला मनीष. मनीषची जागा भरून काढण्यासाठी येतो 03 नंबर सतीश. नक्कीच 2 चेंडूचा खेळ बाकी असेल नीलेच्या षटकातील. धावसंख्या 18 वरती स्थिरावला असेल. नक्कीच कुसरूड संघ आपला करणं तयार राहायचं. यामध्ये जो संघ जिंकेल ते संघ आपला टच केला जाईल पुढच्या मॅचचा. नीलचा पुढचा चेंडू. हो कुठेतरी चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच शेवटचा चेंडू बाकी असेल ह्या षटकातील. नक्कीच पूर्णपणे सामना आपल्या बाजूने फिरकावताना दिसतोय आपल्याला हुंबारणे संघ. नक्कीच 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल नीलच्या षटकातील. नक्कीच पंच सांगतील वाईट चेंडू असेल. एका धावने संघ पुढे ढकले तो म्हणजे 17च्या घरात. एका चेंडूचा खेळ बाकी असेल नीलच्या षटकातील. 1 to go शेवटचा चेंडू नीलेचा. ओहो पुन्हा एकदा दिशा भरकटताना पाहायला मिळतोय आपल्याला नील. लगातार कुठेतरी 5 चेंडू चांगले हाताळल्यानंतर कुठेतरी आता दिशा भरकटताना पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाज नील. नक्कीच एका धावने पुन्हा एकदा संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 18च्या घरात. नक्कीच पूर्णपणे सामना आपल्या बाजूने परताना दिसतोय तो म्हणजे हुंबारणे संघाने. नक्कीच पुन्हा एकदा लगातारचे 3 चेंडू वाईट हाताळताना दिसतोय आपल्याला गोलंदाज नील. नक्कीच अशी गोलंदाजी करणं हरकत नाही. नक्कीच आपला संघ जिंकलाय पण आपल्याला अजून खूप सारे सामने खेळायचे. पुसला संघ आपला कुसरूड सोबत मॅच खेळली जाईल. नक्कीच आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल नीलेला. नीलचा शेवटचा चेंडू. ओहो लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच हार्ड लक बॅड लक नाटोजी संघ. नक्कीच विनिंग संघ
उंबाने संघ आपला कर्णधार पाठवायचा पुढच्या मॅचसाठी. पुढच्या मॅचचा टच केला जाईल. एका साईडला असतील कुसूर संघाचे कर्णधार, दुसऱ्या साईडला असतील उंबाने संघाचे कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार याचे टच का बॉक्स मध्ये जास्त विलंब लावायचे नाही. दोन्ही संघांना कॉल असेल. उंबाने संघ लवकरात लवकर लाईनअप करून बाहेर यायचं आपल्या कर्णधार पाठवायचे टॉस साठी.